विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या घायवळ बंधूंना गेल्या 3 महिन्यांपासून पकडण्यात पुणे पोलिसांना यश मिळालेलं नाही. त्यामुळे तपास यंत्रणेसह राजकीय इच्छाशक्तीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. कोथरूडमधील 2 तरुणांवर झालेला खुनी हल्ला तसेच खंडणीच्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निलेश घायवळ याचा पासपोर्ट पोलिसांनी रद्द केल्यानंतरही त्याचा माग पोलिसांना लागू शकलेला नाही. तसेच या गुन्ह्यामधील सह आरोपी सचिन घायवळ हा महाराष्ट्रात असताना देखील त्याचा सुगावा पोलिसांना लागत नसल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत. लंडनला पसार झालेला गुंड निलेश घायवळ याचा पासपोर्ट पोलिसांनी आधीच रद्द केल्याने त्याचा व्हिसा देखील त्याच वेळी आपोआप रद्द झाला होता. त्यामुळे निलेश घायवळ हा पासपोर्ट रद्द झाल्याच्या काही दिवसातच देशात दाखल होणे अभिप्रेत होते. मात्र आता निलेश लंडनलाच वास्तव्यास आहे की अन्य देशात फरार झाला आहे याची माहिती पोलिसांना मिळालेली नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर एखाद्या गुन्हेगाराला त्याच्या मायदेशात घेऊन यायचे असल्यास वेगवेगळे कायदे नियम आहेत. त्या अनुषंगाने पुणे पोलीस गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न करत असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. परंतु अद्याप त्यांना निलेश घायवळ याला भारतात परत आणण्याच्या दृष्टिकोनातून यश आलेले नाही. तर निलेश याचा भाऊ सचिन याच्या शोधासाठी पोलिसांनी पुणे जिल्ह्यासह अहिल्यानगर आणि मराठवाडा पिंजून काढला. महिन्याभरापूर्वी तो जामखेड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी सापळा रचला. मात्र स्थानिक नागरिक सचिन घायवळला मदत करत असल्याने पोलिसांना गुंगारा देऊन सचिन पसार झाला. एरवी महत्वाच्या गुन्ह्यातील आरोपी परराज्यात जाऊन तांत्रिक तपासाच्या मदतीने सूत्रांच्या माहितीच्या आधारे पोलीस लगेचच पकडतात. त्यामुळे सचिन घायवळ याला पकडण्यासाठी पोलिसांना एवढा वेळ का लागतो आहे हा प्रश्न आपसुकच निर्माण होतो. यासह घायवळ बंधूंना कोण्या राजकीय नेत्याचा वरदहस्त आहे किंवा कसे याबाबत पोलीस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. कोथरूडमध्ये किरकोळ भांडणातून 17 सप्टेंबर 2025ला 2 तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये पिस्तूल, चॉपर व अन्य घटक शस्त्रांचा वापर करण्यात आला. मात्र त्याच काळात निलेश घायवळ विदेशात पसार झाला. त्याचा भाऊ सचिन हा देखील अंडरग्राऊंड झाला. निलेशचा मुलगा लंडनमध्ये शिक्षण घेतो, त्यामुळे तो तिथे गेला असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली. त्याच्या प्रत्यार्पणासाठी गृह मंत्रालयाने यापूर्वीच रेड कॉर्नर व ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावली आहे. तसेच त्याचा नेमका ठाव ठिकाणा समजण्यासाठी पुणे पोलिसांनी ब्रिटिश उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर त्याचा लंडनमधील नेमका ठाव ठिकाणा पोलिसांना समजला. त्याच्या व्हिसाची मुदत गेल्या आठवड्यात म्हणजेच 6 फेब्रुवारीला संपली. तसेच यापूर्वी त्याचा पासपोर्ट देखील रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे तो पुण्यात दाखल होण्याच्या शक्यतेने पोलिसांनी देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर त्याची माहिती देऊन तेथेच त्याला ताब्यात घेण्याची व्यवस्था केली आहे. मात्र त्याबाबत नेमकी माहिती अद्याप पुढे आलेली नाही. कोथरूडमधील 2 तरुणांवरील हल्ल्याप्रकरणी निलेश व सचिन या घायवळ बंधूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते दोघे वगळता या गुन्ह्यातील अन्य 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर पोलिसांनी मकोका कायद्यान्वये कारवाई केली. तत्पूर्वी सचिन घायवळ हाही पसार झाला. त्याच्या विरोधात एका महिलेकडून 40 लाखाची खंडणी उकळल्याचा तसेच एका बांधकाम व्यावसायिकाकडून 10 फ्लॅट बळकावल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलीस आयुक्तांनी गुंडटोळ्यांच्या म्होरक्यांच्या आणि साथीदारांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गुंडगिरी आणि दहशतीच्या बळावर जमवलेल्या बेकायदा मालमत्तेची माहिती संकलित केली जात आहे. निलेश घायवळ आणि गजा मारणे टोळीसह बंडू आंदेकर आणि टिपू पठाण यांसारख्या गुन्हेगारी टोळ्यांच्या आर्थिक व्यवहारांवर आणि मालमत्तांवर पोलीस आता विशेष लक्ष देत आहेत. मात्र अजूनही घायवळ बंधू फरार असल्याने या बंधूंवर कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.